रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवन सुत हनुमान जी भगवान की जय। श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंग धरो, अर्जुने कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवन सुत हनुमान जी भगवान की जय। श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान बजरंग बली की जय। महायोग पीठे ततिवेमरत्याम, वरम पुंडरीकाय दातो मुनिन्द्रये, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण जी हनुमंता, तुम्हारो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मददा वाव्या सुभटा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, जानकी जीवन। जय जय श्रीराम,
ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी। जय श्रीराम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवे करता निवडलेली ओवी अखंड जगताची माऊली ज्ञानोबाराया यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील पहिल्याच अध्यायातील ओवी आज या प्रवचन रूपी सेवे करता निवडलेली आहे। ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी। माऊली ज्ञानोबाराया या ठिकाणी अर्जुनाच्या रथाचं वर्णन करतात। भगवद्गीतेचा फोटो जरी बघितला तुम्ही, वर्ण जरी भगवद्गीता बघितली तरी त्याच्यावरती एक रथ आहे। आपल्या सर्वांच्या निदान पाठ नसला तरी कानपाठ तरी एक श्लोक आहे भगवद्गीतेचा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिं भवति भारत अभ्युत्थानमाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा स्वतः अवतार घेऊन काय करतात, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान परमात्मा अवतार घेतात, सज्जनाचं पालन करतात, दुर्जनाचा संहार करतात आणि धर्माची संस्थापना करण्याकरता युगांमध्ये भगवान परमात्मा अवतार घेतात। हा फोटो चित्र सर्वांनी बघितलेला असेल तुम्ही। त्या ठिकाणी रथ आहे, रथ त्या रथांचंच वर्णन आज माऊली ज्ञानोबाराया एका ओवीमध्ये करतात। ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू। वानरू हा शब्द वापरला माऊलींनी, पण दुसऱ्याच उत्तरार्धामध्ये लगेचच सांगितलं जो मूर्तिमंत शंकरू, जो भगवान शंकरजीचा अवतार आहे पण वानर रूपामध्ये। वानर हा कपिकुळ नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस। भगवान परमात्म्यानं या जगामध्ये 3 जाती निर्माण केल्या, दानव, मानव आणि देव। आपण प्रत्येक ठिकाणी जाती धर्माचाच रंग लावत चाललो। कोणतंही कार्य असू द्या आमच्या जातीचं आलं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी आपण जात लावत चालतो। तुम्हाला सांगू का, जरी भगवद्गीतेमध्ये 4 जाती सांगितल्या असल्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, भगवद्गीतेमध्ये जरी 4 जाती सांगितल्या असल्या तरी तुम्हा आमची सर्वांची एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव आहे माणूस। आणि या कलियुगामध्ये धर्म त्यालाच म्हणायचं की धर्म एका शब्दात जर सांगायचा असेल तर माणूस ही एक जात आहे आणि माणुसकी हा सगळ्यांचा आपला धर्म आहे। माणुसकी हा धर्म सध्या विसरत चाललो आपण आणि जाती धर्माकडे वळलो आपण। आम्ही पाठीमागच्या वर्षी पुण्याला गेलो होतो साऊंड सिस्टीमचं साहित्य आणायला। त्या साऊंड सिस्टीमच्या दुकानामध्ये काही भोंग्याला लाल रंग लावलेला होता आणि काही भोंग्यांना हिरवा रंग लावलेला होता। मी त्या दुकानदाराला विचारलं, का रे बाबा, हे हिरवे भोंगे आणि लाल भोंगे ह्याला हिरवा रंग का आणि ह्याला लाल रंग का, ह्याच्यातून आवाज वेगवेगळा येतो का? त्याने सांगितलं, बरोबर ओळखलं महाराज तुम्ही, या दोन्ही भोंग्यातून आवाज वेगवेगळा येतो। मी विचारलं कस काय? त्याने सांगितलं, लाल रंगाच्या भोंग्यातून हनुमान चालीसा ऐकू येते आणि हिरव्या रंगाच्या भोंग्यातून नमाज ऐकू येतो। मी म्हटलं त्या भोंग्यांना कस काय कळत असेल? त्याने सांगितलं, भोंग्यांना कुठं अक्कल असते का महाराज? त्या भोंग्याच्या मागे जी काम करणारी माणसं आहेत ना ती वेगळा रंग लावतात, म्हणून आम्हाला वेगळ्या रंगाने विकायला लागतो तो भोंगा। मी म्हटलं, मला असा भोंगा एखादा मिळेल का की त्या भोंग्यातून कोणत्याही जाती धर्माचा उच्चार न ऐकू येता त्याच्यातून फक्त राष्ट्रगीत ऐकू येईल का? असा भोंगा आम्हाला पाहिजे आता सध्याच्या काळात। जाती धर्म हा वानर रूपामध्ये हनुमंतराया जन्माला येतात। वानर, नर आणि नारायण। नर तुम्हाला माहित आहे आणि नारायण सुद्धा तुम्हाला माहित आहे। नर, पण त्या सगळ्या नरामध्ये ज्याला सुंदर नर म्हटलं जाईल
वानर, ते वानर रूप हनुमंतरायांचं भगवान शंकरजी घेतात. भगवान शंकर आणि राम दोन नाहीत, दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य तुझे नाही. गोडी साखरेच्या ठाई, हरिहरा भेद नाही. गोडी साखरेच्या ठाई, साखर आणि गोडी अलग करायची जमल का? काय म्हटलं मी? साखर आणि गोडी वेगवेगळी करायची जमल का? नाही जमणार. तसं ह्या दोन्ही देवांना वेगळं करताच येणार नाही. मग कोणताही अवतार असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, त्या कार्य करत असताना, या विश्वाची सृष्टीची निर्मिती करत असताना, या सृष्टीचं पालन पोषण करत असताना, या सृष्टीचं सूत्रसंचालन करत असताना भगवान विष्णू आणि भगवान शंकरजी बरोबर आहे. भगवान आता राम अवतार होणार आहे प्रभू विष्णूंचा, मग राम अवतारामध्ये आपलं सहकार्य काहीतरी असावं म्हणून महादेव हनुमंतरायांच्या रूपाने अवतार घेण्याकरता पृथ्वीवरती निघाले. ज्या वेळेला अवतार घ्यायला निघाले त्यावेळेला पार्वती माता आई साहेबांनी हाक मारली, ओ कुठं? आता तिथं सगळ्यालाच ऐकावं लागतं बरं का. मग कुणी असलं तरी पण तिथं थांबावंच लागतं. आहो या शब्दात इतकी ताकद आहे ना गवळी मामा, किती गडबडीने गडी बाहेर निघू द्या आणि फक्त आहो शब्द ऐकू येऊ द्या, रवल्यागतच गडी रावला पाहिजे. ते तुमचं आमचं नाही. भगवान शंकरजीला पार्वतीने हाक मारल्याबरोबर भगवान शंकरजी माघारी वळले. विचारलं कुठं? त्यांनी सांगितलं राम अवतारात आता हनुमंतरायाचं रूप घेण्याकरता निघालो. पार्वती आई साहेबांनी सांगितलं मी सुद्धा येणार. भगवान शंकरजीने सांगितलं तुझं आता काम नाही का? मला या रूपामध्ये ब्रह्मचारी राहायचंय, मला ब्रह्मचारी राहायचंय. त्याच्यामुळे तुला या मालिकेमध्ये म्हणजे रामायणामध्ये तुला भूमिकाच नाही. तिने सांगितलं मला तसलं सांगायचं नाही, पण मी तुम्हाला सोडून एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. का? चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणेच की. म्हणजे चंद्र असल्यानंतर चांदण्या तुम्हाला आकाशात निश्चितच नजरेला पडतील. शंभू तेथे अंबिका म्हणजे भगवान शंकरजीचं जर मंदिर असेल तर तिथं आसपास कुठं का होईना तुम्हाला भवानी आईचं मंदिर सापडेल. तिने सांगितलं मी तुम्हाला सोडून एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मग हनुमंतराय आता ब्रह्मचारी आहेत, मग मायेला कुठं घ्यायचं? आधी मायाला कुठं स्थान द्यायचं? जीव आता त्या रूपामध्ये. म्हणून आधी माया शक्ती शेपटीच्या रूपानं हनुमंतरायांच्या बरोबर निघाय, भगवान शंकरजीच्या बरोबर. म्हणून ब्रह्मांडाभोवती वेळे वज्ज पुच्छ घालू शके. त्यांची शेपटी एवढी मोठी आहे की ब्रह्मांडाला वेळा घालू शकते, एवढी शेपटी मोठी आहे. का? ते आधी माया आहे. भगवान शंकरजी आणि पार्वती माता यांचं एकत्रीकरण म्हणजे आमचे हनुमंतराय आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ध्वज म्हणजे काय? वारकरी संप्रदायाची इमारत बरेच गेली दिवस टिकून आहे. बऱ्याच इमारती तुम्ही बांधलेल्या बघितल्या, पडलेल्या बघितल्या, पण वारकरी संप्रदाय असा आहे रोज एक संप्रदाय निर्माण होतो आणि रोज संप्रदाय मोडून जातोय. पण वारकरी संप्रदाय गेले 850 वर्ष टिकून आहे. त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम आहे. कोणतीही इमारत बांधत असताना पाया तिचा भक्कम असावा लागतो. तर वारकरी संप्रदायाची इमारत ज्या पायावरती टिकून आहे ती वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. माऊली ज्ञानोबरायांनी या मंदिराचा पाया रचला. पण गोंदवलेकर महाराज सांगतात की पाया झाला म्हणजे घर झालं असं नाही. मग या घराचा विस्तार जो आहे नामातयाचा शिंकर जेने केला हा विस्तार. नामदेवरायाने या घराचा विस्तार केला, या इमारतीचा विस्तार केला. जनार्दनी एकनाथ आणि खांब दिला भागवत. त्या इमारतीला खांब जो लागतो तो एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपाने त्या इमारतीला खांब दिला. आणि शेवटचं चरण आहे तुका झालासे कळस भजन करा सावकाश. मंदिराच्या कामाला पूर्णत्व आहे. तुम्ही इमारत कितीही मजली बांधा पण इमारतीच्या कामाला पूर्णत्व नाही. म्हणजे मी पुण्याला त्या दिवशी बघितली 25 मजली बिल्डिंग, तरी सुद्धा गज वरच होतं. मदने महाराज, मदने साहेब गज कुठं होते?
वरच होते. आता 10 मजले बांधले गज वर, 25 मजले बांधले गज वर, बर 40 मजले बांधले गज कुठे आहेत? वर आहेत. का आता झोका बांधायचा का त्याला? काय करायचं त्याला? काहीच नाही. पण नाही आपल्याला जमलं तर निदान मुलं तरी, नाही मुलं जमली तर मुलाला जमलं तर ना तुला तरी, पण चाल सोडून ठेवायची. काय ठेवायची? चाल. तितका चालीच असतो, चाल सोडून ठेवणार आहे का नाही? त्या इमारती कितीही मोठ्या बांधल्या तरी पूर्णत्व नाही. पण मंदिर बांधलं, सभा मंडप बांधला, गाभारा बांधला, सभा मंडप झाला, शिखर झालं आणि शिखरावरती कळस बसवला. कळस बसवल्यानंतर काम अपूर्ण राहिलं का? आता कळसाच्या वर काय आहे का? कळसाच्या वर बघा विचार करून. हा, कळसाच्या वर सुद्धा एक गोष्ट आहे. माऊली ज्ञानोबराया पाया आहेत, नामदेवराया विस्तार करणार आहेत, एकनाथ महाराजांनी खांब दिलेला इमारतीला. तुकोबाराया जरी कळस झालेले असले तरी कळसाच्या वर फडकणारा ध्वज हा गुरुनिष्ठेचा आहे, हे लक्षात ठेवावं. त्या कळसाच्या वर सुद्धा ध्वज आहे. तसा प्रत्येक रथावरती युद्धामध्ये ध्वज असतो. त्यावेळेला युद्धामध्ये प्रत्येक रथाचा ध्वज वेगवेगळा असायचा. कौरव रथाचा ध्वज वेगळा, भीष्माच्या रथाचा ध्वज वेगळा, भगवान श्रीकृष्णाच्या रथाचा ध्वज वेगळा. नवे नवे शंख सुद्धा वेगवेगळ्या नावाचे आहेत. देवदत्त नावाचा शंख आहे अर्जुनाचा, मणिपुष्पक नावाचा नकुल सहदेवाचा, म्हणजे प्रत्येकाच्या, पौंड्र नावाचा भीमाचा. म्हणजे या शंख जसे वेगवेगळे तसे ध्वज सुद्धा वेगवेगळे प्रत्येकाच्या रथावरती असायचे. आणि अर्जुनाच्या रथावरती जो ध्वज आहे तो ध्वज हनुमंतराया घेऊन बसलेले. रामायणातले हनुमंतराय आहेत. अर्जुन महाभारतामध्ये हनुमंतरायाच्या रथाची ध्वजा पकडण्याचं कारण काय? कारण भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर अर्जुनानं नामस्मरण केलं, द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढं भजन पांडव करायचे, एवढं भजन करायचे की तो द्वारकेचा असणारा राजा त्याला तिथं करमायचं नाही, तो पांडवांच्या घरी यायचा. भावाला भुकेलेला आहे तो, भक्तीला भुकेलेला आहे तो. आणि त्या भावाला भुकेल्यामुळं, भक्तीला भुकेलेल्यामुळं त्याला हनुमंतरायाला सुद्धा ध्वजस्तंभावरती बसायला सांगितलं अर्जुनाच्या रथावरती. याला एक कारण घडलंय, एक कथा घडलेली आहे. अर्जुन रामेश्वरला गेला आणि रामेश्वर मध्ये गेल्यानंतर त्याने ती मंदिरं वगैरे बघितली. हनुमंतरायानं शिवलिंग आणलेलं बघितलं, ते बसवलेलं बघितलं. रामेश्वरला 2 शिवलिंग आहेत तात्या, 2 शिवलिंग आहेत तिथं. का? हनुमंतराया शिवलिंग आणायला गेले तोपर्यंत रामरायानं एका शिवलिंगाची निर्मिती करून बसवलं तिथं. तोपर्यंत हनुमंतराया दुसरं घेऊन आले. आता हनुमंतराया दुसरं घेऊन आले, हनुमंतराया थोडासा राग आला, मला तिकडे पाठवलं आणायला आणि इकडे यांनी स्थापना करून टाकली. मग हनुमंतराया रागल्यानंतर प्रभूने सांगितलं, हनुमंतराया काय हरकत नाही, तुम्ही आणलेल्याची स्थापना आपण करू, पण हे बाजूला काढा, तुम्ही तुमच्या ताकदीच्या बळानं हे बाजूला काढा. बाजूला काढा म्हणता हनुमंतरायाने ती ओढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही शिवलिंग बाजूला निघालं नाही. म्हणून या बाजूला पूर्वेला त्याची स्थापना केली आणि बरोबर पश्चिमेला हनुमंतरायाने जे आणलेलं शिवलिंग आहे याची स्थापना केलेली आहे. बघा रामेश्वरला गेल्यानंतर इकडनं पण मंदिर सारखंच दिसतंय आणि इकडनं गेला तरी तुम्ही कळतच नाही मंदिरात आपण कुठल्या बाजूने गेलो कुठल्या बाजूने बाहेर निघालो ते. चला, रामेश्वर मध्ये तो अर्जुन गेला आणि तिथून सेतू बघायला जाता येतो तुम्हाला. सेतू म्हणजे आता पूल नाही दिसणार बरं का, पण एक खडकाळ बेटांची मालिका तुम्हाला दिसेल. एक लंका 18 किलोमीटर राहते रामेश्वरवरनं. त्या सेतू बघायला गेल्यानंतर समुद्रात मधनं रस्ता आहे तो सेतू बघायला गेल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की जर मी कदाचित त्या वेळेला असतो, राम अवतारात जर मी असतो, तर हे डोंगर आणा, दगड रचा, पूल बांधा हे करायलाच लावलं नसतं मी. मग मी बाणांचा पूल बनवला असता आणि बाणांचा पूल बनवून त्याच्यावरनं वानर सेनाने रामाला सांगितलं असतं जा पलीकडं. हनुमंतराया तिथं प्रगट झाले. बरं, हनुमंतरायाला अहंकार सोसत नाही. ज्याला ज्याला अहंकार झालाय का नाही त्याचा अहंकार दूर करण्याचं काम हनुमंतराया करतात. हनुमंतरायाने युद्धामध्ये बघा गदेचा वापर कुठंच केला नाही, फक्त एकाच मंत्राचा वापर केला, जय श्रीराम. आणि तुम्ही जय श्रीराम जर मुखात ठेवलं का नाही तर जितक्या वेळा तुम्ही जय श्रीराम म्हणाल तितक्या वेळा हनुमंतरायाचा हात तुमच्या पाठीशी हे लक्षात ठेवणार. आणि जितक्या वेळा तुम्ही अहंकार कराल, जितक्या वेळा तुम्ही चुका कराल
त्यावेळेला हनुमंतरायाचा गड्डा तुमच्या पाठीत बसल्याशिवाय राहणार नाही, ही बी गोष्ट विसरू नका. आता टाळ्या वाजवा. देताय तो छप्पर फाडके, पर लेताय तो थप्पड मारके, हे बी विसरू नका बरं. हनुमंतराया त्या ठिकाणी प्रगट झाले, कारण अहंकार घालवण्याचं काम हनुमंतरायांच्याकडे. हनुमंतराया चिरंजीव आहेत. ज्या ज्या वेळी भक्तांना अहंकार झाला त्या भक्तांचा अहंकार हनुमंतरायानं दूर केलाय. गरुडाचं उदाहरण घ्या, सत्यभामेचं उदाहरण घ्या, भीमाचं उदाहरण घ्या. भीमाला ताकदीचा गर्व झाला आणि भीम रस्त्यानं निघाला. तुम्ही इतिहासात गोष्टीत वाचलेलंही. आणि एक वानर शिपूट हातरून झोपलेलं आहे. भीमाने सांगितलं, हे वानरा शिपटी बाजूला घे, मला जायचंय. कळत नाही का मी आलेलो? त्याने सांगितलं, मी म्हातारा झालोय रे, मला शिपटी सुद्धा माझी उचलत नाही, तेवढी उचलून बाजूला ठेवू. भीमा अब्दुल दमला उचलली का शिपटी? अहंकार कमी झाला भीमाचा तिथं. ज्या ज्या भक्ताला अहंकार झाला त्या भक्ताचा अहंकार घालवण्याचं काम आमच्या हनुमंतराया करतात. म्हणून तर त्यांना चिरंजीव पद आहे. अर्जुनाला अहंकार झाला, मी बाणाचा पूल बनवला असता. हनुमंतराया प्रगट झाले, हे अर्जुना थांब, तू काय म्हणतोयस, काय विचार करतोयस असा? तू बाणाचा पूल बनवला असता, पण आमच्यासारख्या बलाढ्य वानराच्या भोजनात तो टिकला असता का? अर्जुनाला झालेला अहंकारच होता. त्याने सांगितलं टिकलाच असता. हनुमंतरायाने सांगितलं, तो आता पूल बनव, आता मोडून दाखवतो. पण मी जर पूल मोडला तर काय शिक्षा तुला? अर्जुनानं सांगितलं, मी पूल बनवला आणि जर तो तुम्ही मोडला तर हा अर्जुन आगळी काष्ट घेऊन जीव देईल. एवढा अहंकार झालेला असतो बरं का. अहंकार एवढ्या थराला नेतो. त्या अर्जुनाने सांगितलं, मी अग्निकाष्ट घेऊन जीव देईन. हनुमंतरायाने सांगितलं, काही हरकत नाही, बनव पूल. अर्जुनानं धनुर्विद्येमध्ये अर्जुन इतका परांगत होता की धनुर्विद्येमध्ये अर्जुनानं स्वतः भगवान शंकरजीला हरवलेले. एवढा अर्जुन बलाढ्य धनुर्विद्येमध्ये. त्याने एक बाण सोडला, हजारो बाण सुटायचे त्याच्यातनं अर्जुनाच्या त्या धनुष्यातून. त्या अर्जुनानं धनुर्विद्येतून त्या परांगत असलेल्या त्या धनुष्यातून बाण सोडायला सुरुवात केली आणि एक बाणांचा झुलता पूल तयार केला. एक 10 मिनिटांमध्ये पूल तयार केला आणि हनुमंतरायाला सांगितलं, जा पलीकडे. आता हनुमंतरायाची ताकद काही थोडी नाही बरं. तिच्या ताकदीचं वर्णन करताच येणार नाही आपल्याला बरं. नाही करता येणार. कारण ज्या वेळेला लंकेमध्ये शोधण्याकरता, सीताशोध करण्याकरता हनुमंतराय निघाले, रामेश्वर मध्ये एक महेंद्रगिरी पर्वत 5000 फूट उंचीचा होता. हनुमंतरायाने विचार केला, 80 योजने दूर आपल्याला उड्डाण करायचंय, मग उंचावरनं उडी मारली पाहिजे. उंचावरनं उडी मारण्याकरता महेंद्रगिरी पर्वताची हनुमंतरायाने निवड केली. आणि महेंद्रगिरी पर्वतावरती उभा राहिल्यानंतर जय श्रीराम म्हणून असं दाब दिला. आपण उडी मारताना जसं खाली दाब देतो तसं जय श्रीराम म्हणून खाली दाब दिला. महेंद्रगिरी पर्वत 3000 फूट जमिनीत रावला आणि उरलेल्या 2000 फुटाच्या फारशा होऊन गेल्या. आज तुम्ही रामेश्वरला गेला तर महेंद्रगिरी पर्वत आहे, पण जमिनीच्या खाली एवढी ताकद. त्या ताकदीनं जय श्रीराम म्हणून पहिलीच उडी मारली आणि पूल मोडला महाराज. पूल मोडला आणि अर्जुनाचा अहंकार एका क्षणात वितळला गेला. हनुमंतरायाने सांगितलं, अर्जुनराव चला लाकडं गोळा करायला. तुम्ही म्हणलाय तसं करावं लागेल आता. त्यांनी सरपण गोळा करायला सुरुवात केली. पण भगवान परमात्मा भक्ता करता धावून येतो बरं का. संकट काळी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पोडो निधी. तो भगवान परमात्मा त्या संकटामध्ये त्या भक्ता करता येत असतो. श्रीकृष्ण भगवंतानं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी आले. त्यांनी विचारलं, काय चाललंय हे हनुमंतराय, काय चाललंय? त्यांनी सांगितलं, हा अर्जुन पैजेमध्ये हारलाय. आणि त्यानं स्वतःच्या तोंडानं सांगितलं, मी अग्निकाष्ट घेऊन जीव देईन म्हणून या ठिकाणी आता ही चालली, तयारी चालली त्याची. भगवान परमात्म्याने सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही पैज लावली पूल बनवण्याची पूल मोडण्याची, त्यावेळेला साक्षीदार पुरावादार कोणी होता का? दोघांनी सांगितलं साक्षीदार पुरावादार काय नव्हता. आणि साक्षी पुरावा असल्याशिवाय न्याय नाही मिळत नाही. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक महिला ग्रामपंचायतला सदस्य झाली. मग ती कुठल्या गावात? बरं का आपलीला, तिकडल्या गावात. आता सदस्य झाल्यानंतर तिला एवढा अहंकार झाला, ती रस्त्याच्या मधनं चालायची. रस्त्याच्या मधनं नळीला पण पहिला नंबर तिचाच भांडी भरायला, दुसऱ्याची भांडी फेकूनच द्यायची ते. कारण सदस्य ना ती.
हा तिकडल्या गावातली. आता ती रस्त्यानं मधनं चाललेली एक सायकल शिकणारं पोरग पाठीमागनं सायकल शिकत आलं. त्याला काय जास्त सायकल नीट चालवायला येत नव्हती. मग ती सायकल शिकत असणारा पोरग सांगायचं मावशी बाजूला व्हा, मावशी बाजूला व्हा, मला सायकल चालवा येत नाही, मावशी बाजूला व्हा, मला सायकल चालवा येत नाही. पण ही रस्त्याच्या मधनं चाललेली, तेवढ्या वेळात सायकल आली पण धडाकली पण मावशी खाली पडली पण तिचं डोकं फुटलं पण. आता ती सदस्य असल्यामुळं डायरेक्ट केस केली त्या पोलीस स्टेशनला जाऊन. त्या मुलाला पकडलं, नेलं, तिथं वकील वगैरे कोर्टात तिथं हजर केल्यानंतर त्या वकिलानं सांगितलं, त्या मुलाच्या वकिलानं सांगितलं, तुला कोर्टानं कोणताही प्रश्न विचारला तरी एक शब्द उत्तर द्यायचं नाही. तू असं वाटलं पाहिजे की तू मुका आहे असं कोर्टाला वाटलं पाहिजे. त्या वकिलानं सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला कोर्टानं 2-3 प्रश्न विचारले, हा मुलगा काय बोलला नाही. त्याच्या वकिलानं 2-3 प्रश्न विचारले त्या बाईच्या, हा मुलगा काय बोलला नाही. त्या मुलाच्या वकिलानं सांगितलं, त्याला काय विचारता, ती पोरग मुकाय म्हणला. ती मुकाय पोरग म्हटल्यानंतर हिला काय दम निघला नाही. ती म्हणली मुकाय वे मुडदा, मला 10 बारा म्हणत होता मावशी बाजूला व्हा, मावशी. कोर्टाने काय निकाल दिला असेल ते बघा तुमचं तुम्ही काय करा. तुम्ही थोडस फेस व्हायसाठी सांगितलं. चला, त्या अर्जुनाने त्या हनुमंतरायाला देवाने विचारलं, म्हणे या साक्षीदार कोण होता का? म्हणे नव्हता. मग आता मी साक्षीदार आहे. आता पुन्हा अर्जुन पूल बनवेल, पुन्हा हनुमंतरायानं तो पूल मोडावा आणि मग अर्जुन अग्निकाष्ट गेली. पुन्हा अर्जुनानं पूल बनवला. पण आता या वेळेला हनुमंतरायाला भगवान परमात्म्यानं त्या पुलाच्या खाली सुदर्शन चक्र लावलं आणि हनुमंतरायाला सांगितलं मारा उडी. हनुमंतरायाला उड्या मारल्या बरं का, पण आता पूल मोडला नाही. आता पाहिजेत कोण हरलं? हनुमंतराय हरले. आता हनुमंतराय हरल्यानंतर हनुमंतरायाने सांगितलं, आता तुम्ही जे सांगाल ती तुमची सेवा करायला मी तयार आहे. देवाला विचारलं अर्जुनानं, काय काम सांगू? काही सुद्धा सांगू नको म्हटला. पुढे 18 दिवस युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जर तुला रथ तुझा अजिंक्य ठेवायचा असेल तर तुझ्या रथावर ध्वज तुझा हनुमंतरायानं धरलेला असला पाहिजे, हे लक्षात ठेव. याकरता एकच काम हनुमंतरायाला सांग की 18 दिवस नव्हे कितीही दिवस युद्ध चालू, माझ्या रथावरती ध्वज धरून कुणी बसायचं? हनुमंतराया तुम्ही बसायचं. म्हणून रामायणातले हनुमंतराया महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावरती ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू. अर्जुनशी सारथी म्हणजे ड्रायव्हर, सारथी म्हणजे चालवणारा. अर्जुनाच्या रथावरती भगवान परमात्मा सारथी आहे. आणि कुठं रथ न्यायचा, कुणाच्या समोर न्यायचा, ते कुणाच्या हातात आहे? सारथ्याच्या हातात आहे. आणि सगळ्या प्रत्येक बाणाचे आघात पहिल्यांदा कुणावरती होणार? सारथ्यावरती होणार. पण त्यातूनही रथ चुकवायचा, त्यातूनही अर्जुनाला वाचवायचं, हे काम कुणी केलं? तर भगवान परमात्म्याने केलं. कारण अर्जुन हा सारथ्याच्या जवळ आहे. आपण सगळ्यांनी एसटीनं प्रवास केलेला आहे. मग मला सांगा, ड्रायव्हरच्या जवळ जास्त धडधड असती का ड्रायव्हरच्या लांब बसल्यावर धडधड असती? माग जास्त धडधड करतात, पुढं नाही करत. याचाच अर्थ एकच, जेवढा देवाच्या तुम्ही जवळ तेवढे धक्के कमी, जेवढे देवाच्या पासून तुम्ही लांब तेवढे धक्के जास्त. त्या सारथ्यावरती विश्वास ठेवून एसटी मध्ये आपण तिकीट काढतो आणि निवांत झोपतो. कोणावर विश्वास ठेवून? ड्रायव्हरवर विश्वास ठेवून, आहे का नाही? एवढा विश्वास ठेवतो आपण त्या सारथ्यावरती. तर सारथी शारंग धरू अर्जुनेशी, अर्जुनानं स्वतःच्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हातामध्ये दिल्या. आपण आपल्या रथाच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये दिल्यात हे जरा चेक करा बरं. आपला रथ नेमका कोण दोऱ्या चालवतोय आपल्या रथाच्या, हे सुद्धा आपण सगळ्यांनी चेक केलं पाहिजे. आपला रथच आहे, हा सुद्धा रथच आहे. हे देह आहे ना, हा 10 इंद्रियाचा दशरथ आहे. याला 10 इंद्रिय आहेत आणि भगवान परमात्म्याच्या रथाला सुद्धा 10 गुढी आहेत. या रथाला सुद्धा 10 गुढी आहेत. 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय. आणि या रथाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. त्या रथाच्या घोड्यापासून त्या सारथ्याच्या हातापर्यंत येणारे जे दाव आहे त्याचं नाव आहे मन. तो सारथी या रथाचा आहे बुद्धी. त्या बुद्धीच्या हातामध्ये मन हा लगाम आहे आणि ती 10 इंद्रियाची 10 गुढी झुंपलेली आहेत. पण ती हातात कुणाची आहे? बुद्धीच्या. पण ती बुद्धीचं मन ऐकत नाही आणि बुद्धीच्या हातातून दाव हिसकून घेतं आणि मग तो रथ उधळला जातो. मग 10 गुढी आहेत त्याला, मग तो कुठंही रथ जातो.
मग त्याकरता तो बुद्धीच्या हातामध्ये पाहिजे, पण त्या बुद्धीच्याही वर एक सांगितलं, कारण या दशरथामध्ये म्हणजे या देहामध्ये सगळ्यात बलवान इंद्रिय आहे. एवढी इंद्रिय बलवान आहेत की तुम्ही नाही म्हटला तरी सुद्धा तुम्हाला त्या विषयापर्यंत खेचून नेण्याची ताकद या इंद्रियामध्ये, एवढी इंद्रिय बलवान आहे ती. म्हणजे भजी खाण्याची इच्छा नसती तुमची, पण रस्त्यानं जाताना थोडासा वास आला, खरपूस दिसतात बरं का, मग खायची इच्छा निर्माण झाली का? इंद्रिय तेवढी बलवान आहेत, पण इंद्रियापेक्षा मन बलवान आहे. जर मनानं ठरवलं ना तर या इंद्रियाला उपास करायला लावतं, या इंद्रियाला भाकरी खाऊ देत नाही. कोण? मन. त्याने जर ठरवलं आज उपवास करायचा आणि आज निरंकार करायचा, खाऊ देतं का? नाही खाऊ देत का? इंद्रियापेक्षाही मन बलवान आहे. म्हणून मनाचा आपण सगळेजण ऐकतो, पण लक्षात ठेवा मनापेक्षा बुद्धी बलवान आहे. त्या बुद्धीच्या हाताचे जर दावे असतील ना तर तो रोज कुठंच उधळला जाणार नाही. आणि त्या बुद्धीच्याही पुढं, त्या बुद्धीही पेक्षा बलवान आहे, त्याचं नाव आहे विवेक. जी सत्सद विवेक बुद्धी म्हणतात, तो विवेक, तो विवेक ज्याच्या जवळ आहे का नाही त्यांना पदवी दिली स्वामी विवेकानंद. त्या विवेक ज्यानं धारण केला त्यांच्या हातामध्ये बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या हातामध्ये मन आहे आणि त्या मनाच्या हातामध्ये संपूर्ण इंद्रिय आहेत. आणि ती येण्याकरता या मनाला कामाला लावायचं. चंचल हे मन रामापायी लावा, तेने तो विसावा होईल जीवा. ध्वजस्तंभावरी वानरो, जो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंग धरो अर्जुन येसे. आज आपल्याला मर्यादा आहेत बरं का, आजच्या प्रवचनाला मर्यादा आहेत का? तर आज शूटिंग चालू आहे. प्रगती चॅनेल करून युट्यूब वरती आजच्या प्रवचनाचं शूटिंग सुरू आहे आणि त्यांनी मला एक अर्ध्या तासाचीच वेळ दिली होती. आपल्या गावातीलच बबन मधने आणि संतोष मधने यांच्याकडून आज या फराळाचं अन्नदान आहे. या प्रवचन मालिकेचे चालक म्हणा, ज्यांनी सगळं नियोजन करतात, हरोभक्त परायण हनुमंत महाराज सोडणेसे यांनी सांगितलं प्रगती चॅनेलवरती युट्यूबला शूटिंग होणार आहे महाराज प्रवचनाचं आणि आपल्याच गावातलं प्रवचन असावं म्हणून मला या ठिकाणी संधी दिली. याबद्दल मधने साहेब असतील, आमचे प्रगती चॅनेलचे या सस्ते साहेब आहेत, त्याचबरोबर या आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी पोलीस पाटील आहेत, आमचे ज्येष्ठ अण्णा आहेत, त्याचबरोबर तुम्ही सर्वजण भक्त मंडळी या ठिकाणी प्रत्येक शनिवारी या ठिकाणी अन्नदान फराळ वाटप नवे दुपारी 4 ते संध्याकाळी 9 पर्यंत या ठिकाणी अन्नदानाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्हाला पौर्णिमेला फक्त अन्नदान होतं, नवे पूर्वी तर श्रावण महिन्यामध्ये, पण या ठिकाणी पौर्णिमेला हे अन्नदान सुरू आहे. आणि श्रावण आज या ठिकाणी शनिवारी सुद्धा प्रत्येक शनिवारी अन्नदान करणारी लोक, काही गावातील आहेत, काही बाहेरगावची लोक या ठिकाणी अन्नदान करतात. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी उपक्रम सुरू आहे. पुढच्याच महिन्यामध्ये आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन या गावामध्ये केलेलं आहे, आपल्या यात्रेचं नियोजन आहे. तरी सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्याकडून जेवढी सेवा हनुमंतरायांच्या चरणी करता येईल, आपल्याकडून जेवढं या ठिकाणी अन्नदान करता येईल, एवढी आपण सगळ्यांनी जर दक्षता घेतली तर निश्चित प्रकारे हनुमंतराया तुम्हाला या ठिकाणी दिल्यानंतर याच्या दसपट तुम्हाला देण्याची गॅरंटी हनुमंतरायांच्याकडून मी स्वतः देतो. झालेली सेवा, तुमच्या सर्वांच्याकडून आलेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. कुंडली कवरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान जी भगवान की जय, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय. आता विश्वात्मक देवे येणे वागे न तोषावे, तोषणे मज द्यावे पसाय दाने, जे कळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवान, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जेवांचेल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवरत भूमंडळे भेटतो या भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे नर्व पिहुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जिता पहिन, हे सर्व सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो न तेही लोके, भजे द्वादे पुरसे अखंडित,
आणि ग्रंथ उपजीवी विशेष लोके द्रष्टांद्रट विजय होवा विजय हे तमनेस विश्वेश्वराऊ हा होईल दान पसाऊ हे निवर ज्ञानदेव सुखिया झाला हे निवर ज्ञानदेव सुखिया झाला हे निवर ज्ञानदेव सुखिया झाला विठ्ठला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की पवन सुत हनुमान जी भगवान की सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 प्रभु रामचंद्र भगवान हनुमान बजरंग बली की जय श्री राम।